नमस्कार. आज मी बनवत आहे बटाटा लॉंग फ्राईज. मुलांना शाळेच्या सुट्ट्या लागल्या की काहीतरी चिटरपटर खायला पाहिजे असतं. हे खायला फार छान लागतात. याकरता मी 5-6 बटाटे या ठिकाणी बॉईल करून घेतलेले आहेत आणि यांना मी आता किसून घेत आहे. तुम्ही मॅशरनेही मॅश करू शकता किंवा हातानेही करू शकता, पण याच्यामध्ये गुठळ्या राहायला नको पाहिजे आहेत. बटाटे माझे किसून झालेले आहेत. आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ, अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर आणि 3 ते 4 टेबलस्पून मी कॉर्नफ्लॉवर इथे घातलेलं आहे. माझ्याकडे मिक्स सर्व होतं म्हणून मी ते इथे घातलेलं आहे. नाही घातलं तरी चालेल, त्याच्याशिवायही ही स्टिक खायला फार छान लागते. आणि आता याला छान मिक्स करून आपल्याला याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे. हाताला जर चिकटत असेल तर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि गोळ्याला छान आपल्याला मळून घ्यायचं आहे. बटाट्याचा गोळा तयार झालेला आहे. आता मी एक बटर पेपर घेत आहे. तुमच्याकडे जर प्लास्टिक असेल तेही तुम्ही घेऊ शकता किंवा एखादी जिप लॉक बॅग असेल त्यामध्येही तुम्ही याला ठेवून बेलू शकता. यावर गोळा ठेवून मी हाताने पसरवून घेतलेला आहे. हाताला जर चिकटत असेल तर थोडंसं बोटभर तेल लावून घ्यायचं आहे आणि आता मी याला फोल्ड करून याच्यावर बेलण्याने फिरवून घेत आहे. शक्यतोवर आपल्याला याला चौकोनी स्क्वेअरमध्येच लाटून घ्यायचं आहे, म्हणजे कट करताना आपल्याला सोपं पडतं. मला हे थोडंसं जास्त जाड वाटत आहे म्हणून मी हे ओपन करत आहे आणि पुन्हा त्याच्यावरून मी एक बेलणं फिरवून घेत आहे. खूप पातळ आपल्याला नको पाहिजे आणि खूप जाडही नको पाहिजे आहे. हे छान बेलून झालेलं आहे. मी थोड्याशा हाताने याला आकार देण्याचा प्रयत्न करते आणि आता याला एका प्लेटवर मी ट्रान्सफर करते आणि फ्रीजमध्ये आपल्याला अर्ध्या ते 1 तासासाठी याला सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. 1 तासानंतर मी याला बाहेर काढत आहे. बटाट्याची ही पोळी छान सेट झालेलं आहे आणि आता मी चाकूने याला कापून घेत आहे. तुम्ही हव्या त्या आकारात याला कापू शकता. बटर पेपर असल्यामुळे खालून चिकटण्याचे चान्सेस थोडे असू शकतात. अशा वेळेस आपल्याला खालून थोडासा चाकू फिरवून घ्यायचा आहे. शक्य असेल तरी तुम्ही याला प्लास्टिक पेपरवरच बेलून घ्या, म्हणजे सहज निघण्यास मदत होते. सगळ्या स्टिक्स मी काढून घेतलेल्या आहेत आणि अगदी छान झालेल्या आहेत. आता मी याला एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करत आहे. गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल एकदा गरम झालं की ह्या स्टिक्स आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत. आपल्याकडे जर वेळ नसेल तर आदल्या दिवशी आपण बनवून फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी आपण कट करून वेळेवर याला आपण फ्राय करू शकतो. ह्या खायला फार छान लागतात आणि मुलांना तर खूपच आवडतात. आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर ह्या सगळ्या फ्राईज आपल्याला गोल्डन ब्राऊन होतपर्यंत, छान कुरकुरीत होतपर्यंत तळून घ्यायचे आहेत. ब्राऊन कलर आलेले आहेत आणि छान ह्या कुरकुरीत झालेल्या आहेत. मी यांना काढून घेतलेल्या आहेत. ह्याच प्रकारे मी बाकीच्याही स्ट्रिप्स तळून घेतलेल्या आहेत. आता यावर तुम्ही तिखट मीठ घालू शकता, चाट मसाला घालू शकता किंवा जर चटपटीत खाणारे असाल तर पेरी पेरी मसालाही इथे घालू शकता. लहान मुलांना तुम्ही मसाला न घालताही दिले तरी हे खायला फार छान लागतात. मी यावर पेरी पेरी मसाला घातलेला आहे, त्यांना मिक्स केलेले आहे. आता हे तुम्ही सॉस, चटणी किंवा मेयोनीजसोबत सर्व करा. हे खायला फार छान लागतात. ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीत एकदा नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.